EMPSC कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लक्ष्मण चौधरी, स्पर्धाग्राम या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपल्याला अतिशय महत्त्वाचा घटक बघायचा आहे। तो घटक आयोगाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे। त्या घटकाचं नाव आहे धातू व धातू साधिते किंवा कृदंते। घटक जरी छोटा असला, गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी अशातला हा प्रकार आहे। जरी हा घटक त्या ठिकाणी छोटा वाटत असला तरी या घटकावरती बरीच प्रश्न आयोगाने आतापर्यंत बघितलेली आहेत, विचारलेली आहेत। तर यावरती त्या ठिकाणी आपण जे काही त्या ठिकाणी दोघं संकल्पना क्लिअर करणार की धातू व धातू साधिते किंवा कृदंते म्हणजे काय, त्याच्यानंतर आयोगाने जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी आपण घेणार। या सर्व गोष्टींच्या संकल्पना या ठिकाणी आपल्याला आता क्लिअर करायच्या आहे। तर यामध्ये या ठिकाणी सर्वांनी हा व्हिडिओ आवर्जून बघा, कारण की या घटकावरती बरीचशी प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेली आहेत। मग आता यामध्ये या ठिकाणी या घटकामध्ये आपण काय शिकणार, तर यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याला शिकायचं आहे धातू ही संकल्पना काय आहे। दुसऱ्यांदा त्या ठिकाणी आपल्याला शिकायचं आहे धातू साधिते किंवा कृदंते म्हणजे काय। त्यानंतर अकर्मक धातू कोणती आहेत, कशा पद्धतीने त्यांना वाक्यामध्ये वापरला जातं किंवा त्यांचा वापर कशा पद्धतीने केला जातो। त्यानंतर नंबर 4 मध्ये शिकायचं आहे धातूला प्रत्यय जोडून विविध धातू साधिते किंवा कृदंते कशा पद्धतीने बनतात, हे या घटकामध्ये आपल्याला शिकायचं आहे। तर बघा मित्रांनो, आता या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा धातू म्हणजे काय असतं किंवा कशाला म्हणतात धातू, तर यामध्ये सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला, म्हणजे जे क्रियापद असतं त्या क्रियापदाचा जो मूळ धातू असतो, जो काही त्या ठिकाणी धातू असतो त्या प्रत्ययरहित शब्दाला त्या ठिकाणी काय म्हणतात, तर प्रत्ययरहित शब्दाला धातू असं म्हटलं जातं। म्हणजे या ठिकाणी हे क्रियापद आहे काय, धावतो। धावतो या क्रियापदाचा मूळ धातू आला धाव, म्हणजे धाव म्हटल्यानंतर याला म्हणतात प्रत्ययरहित मूळ शब्द, याला म्हटलं गेलं धातू। बोलली याचा धातू आला बोल, त्याच्यानंतर लढावे याचा धातू आला लढ। म्हणजे अशा प्रकारे हे जे काही त्या ठिकाणी वापरले गेलेत यांना मराठीमध्ये धातू म्हटलं गेलं। ही मराठीतली त्या ठिकाणी काय आहेत, धातू आहेत, क्रियापदाची धातू आहेत। त्यानंतर आता पुढे लक्षात घ्या, आता या ठिकाणी बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे। सर्वात पहिल्यांदा मूळ धातूंना सिद्ध धातू किंवा सिद्ध शब्द असंही म्हणतात। मग आता सिद्ध धातू किंवा सिद्ध शब्द कोणती, खा, दे, कर, बस, ही त्या ठिकाणी प्रत्यय रहित झाली। त्यानंतर धातू ही विकारी शब्द जाती आहे। कशी आहे, विकारी शब्द जात आहे, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। राज्यसेवा मुख्याला यावरती प्रश्न विचारलेला, पुढे आपण जेव्हा प्रश्न घेऊ तेव्हा तुमच्या लक्षात येईलच, कारण धातूला 5 प्रकारचे विकार होतात। मग 5 प्रकारचे विकार कोणकोणते होतात बघा, लिंगानुसार त्या ठिकाणी त्याचा बदल होतो, वचनानुसार होतो, पुरुषानुसार होतो, अर्थानुसार होतो, काळानुसार होतो। हे 5 प्रकारचे जे काही त्या ठिकाणी विकार आहे ते 5 प्रकारचे विकार त्या ठिकाणी धातूला होत असतात, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। जरी त्या ठिकाणी हा टॉपिक आपल्याला छोटा वाटत असला, लहान वाटत असला, तरी सुद्धा या ठिकाणी यावरती बरीचशी प्रश्न आतापर्यंत विचारलेली आहेत। आता यामध्ये दुसरी जी महत्त्वाची संकल्पना आहे ती म्हणजे कोणती, धातू साधिते किंवा कृदंते म्हणजे काय असतं। आता या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो, धातू साधिते किंवा कृदंते म्हणजे काय, तर धातूला विविध प्रत्यय लागून बनणाऱ्या व अपुरी क्रिया दाखविणाऱ्या शब्दांना धातू साधिते किंवा कृदंते म्हणतात। लक्षात ठेवा, म्हणजे धातू साधिते किंवा कृदंते म्हणजे काय असते, तर या ठिकाणी जे काही धातू आलेली असतात त्यांना विविध प्रकारची प्रत्यय लागलेली असतात आणि विविध प्रकारची प्रत्यय लागून त्या ठिकाणी जी क्रिया दाखवली जाते ती क्रिया त्या वाक्यातली अपूर्ण असते, त्याला त्या ठिकाणी धातू साधिते किंवा कृदंते असे म्हटले जाते। बघा आता यावरती आधारित त्या ठिकाणी रचना आहे, 2 उदाहरणं या ठिकाणी घेतलेली आहे। पुढे त्या ठिकाणी धातू व धातू साधिते व क्रियापद या दोघांमधला काय फरक आहे पुढे त्या ठिकाणी मी तुम्हाला सविस्तर पद्धतीने सांगणार आहे। त्याआधी ही उदाहरणं लक्षात घ्या। ही मुले पूर्वी फार चांगले गात
आता या ठिकाणी वाक्यातलं क्रियापद कोणतं आलेलं आहे? गात हे क्रियापद आलेलं आहे. आता वाक्यातलं हे क्रियापद आहे. क्रियापद का आहे? कारण की जो शब्द वाक्यातील म्हणजे जो शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आलेला असतो किंवा त्या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट जर आपण लक्षात घेतली किंवा त्या ठिकाणी जो वाक्यातील क्रिया दर्शवण्यासाठी आलेला असतो तर या सर्व गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे वाक्यातलं क्रियापद आलं गात, मग या क्रियापदाचा धातू कोणता आला? गा हा क्रियापदाचा धातू आला. त्यानंतर त्याला जे काही त्या ठिकाणी प्रत्यय जुडलं तर ते प्रत्यय जुडलं त, म्हणून त्या ठिकाणी ते क्रियापद तयार झालं गात. जर त्याला वाक्याच्या रचनेतून काढून टाकलं तर वाक्याचा अर्थ जो काही आहे तो पूर्ण होत नाही. म्हणजे ही मुले पूर्वी फार चांगले गात, म्हणजे या ठिकाणी याला जर वाक्यातून काढून टाकलं वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. चला दुसऱ्या वाक्याकडे या. ती मुले आता गात नाहीत, म्हणजे ज्या पद्धतीने गातचा वापर पहिल्या वाक्यामध्ये झालेला आहे तसाच त्या ठिकाणी दुसऱ्या वाक्यामध्ये. लक्षात ठेवा इकडं आलेला जो काही गात आहे तो काय करतोय, इकडं काय म्हणून त्या ठिकाणी तो वापरलेला आहे तर इकडं सुद्धा गात आलेला आहे. याचा जो त्या ठिकाणी मूळ धातू आहे तो गा, त्याला जे काही त्या ठिकाणी प्रत्यय जुळलेलं आहे ते आहे त्या ठिकाणी काय त आलेला आहे. इकडं त्या ठिकाणी हा मूळ धातू आहे. लक्षात ठेवा त्याला हे प्रत्यय जुळलेला आहे आणि यांचं एकत्रीकरणातून त्या ठिकाणी हा शब्द तयार झालेला आहे गात. जर त्या ठिकाणी वाक्यातून त्याला काढला तर त्या ठिकाणी मुले, ती मुले आता नाही, म्हणजे अशा पद्धतीने तो जो आलेला असतो जेव्हा त्या ठिकाणी तो धातू साधिते किंवा कृदंते म्हणून वापरला जातो तेव्हा त्या ठिकाणी तो वाक्यातील जी काही क्रिया आलेली असते ती क्रिया तो काय करतो? अपूर्ण ठेवतो. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की दोघांमध्ये नेमका काय फरक असतो. याला क्रियापद म्हणतात कारण की वाक्यामध्ये जे क्रियापद आलेलं असतं तर ते क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आलेलं असतं आणि या ठिकाणी जे धातू साधिते किंवा कृदंत वापरलेले असते तरी व्याख्या त्या ठिकाणी आपण बघितली की धातूला विविध प्रत्यय लागून बनणाऱ्या अपुरी क्रिया दाखविणाऱ्या शब्दांना धातू साधिते किंवा कृदंते म्हणतात. म्हणजे या ठिकाणी हे जे या ठिकाणी वापरलेलं आहे तर हे काय आहे तर हे धातू साधिते किंवा कृदंते आहे. मित्रांनो लक्षात ठेवा या संकल्पना क्लिअर झाल्या पाहिजे. यावरती प्रत्येक परीक्षेला प्रश्न असतो म्हणजे असतो, म्हणून त्या ठिकाणी संकल्पना क्लिअर होणं महत्वाचं आहे. आता पुढे लक्षात घ्या की धातू आणि त्यानंतर धातू साधिते किंवा कृदंते म्हणजे काय. आता या ठिकाणी बघा प्रत्ययरहित मूळ क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात? धातू म्हणतात. आता या ठिकाणी बस, चाल, धाव हे त्या ठिकाणी काय आले? धातू आले. त्यांना त्या ठिकाणी प्रत्यय जुडलं. इकडं जसं त्या ठिकाणी बसला म्हणजे बस या मूळ रूपाला त्या ठिकाणी उ जोडून आलेला आहे. उ हे प्रत्यय जुडलेला आहे. त्यानंतर चालनेला चाल या धातूला त्या ठिकाणी ने हे प्रत्यय जुडलेलं आहे. त्यानंतर पुढे धावतला धाव अधिक त हे प्रत्यय जुडलेलं आहे. म्हणजे यांचा वापर जर वाक्यामध्ये आपण केला तर वाक्यामध्ये केल्यानंतर त्या ठिकाणी वाक्यामध्ये केल्यानंतर ती जी काही क्रिया आलेली असणार त्या क्रियेचा जी काही क्रिया आलेली असणार वाक्याचा जो काही अर्थ आहे तर क्रिया जी काही आलेली असणार ती क्रिया यातून त्या ठिकाणी काय असेल? अपूर्ण ठेवली जाईल. म्हणजे आता जर या ठिकाणी एखादं उदाहरण चालण्यावरून जर घ्यायचं म्हटलं तर या ठिकाणी बघा माझ्या भावाला दररोज चालणे शक्य नाही. अशा पद्धतीचं या ठिकाणी उदाहरण जर लक्षात घेतलं तर या ठिकाणी वापरलेलं आहे चालणे. म्हणजे या ठिकाणी माझ्या भावाला दररोज शक्य नाही, म्हणजे यांचा वापर वाक्यामध्ये केल्यानंतर वाक्यामध्ये जी क्रिया आलेली असते ती क्रिया अपूर्ण दर्शवण्याचं काम यांच्याकडनं केलं जातं. यांना धातू साधिते किंवा कृदंत असे म्हटले जाते. लक्षात ठेवा. त्यानंतर बघा पुढे आता या ठिकाणी धातू साधित आणि त्याच्यानंतर क्रियापद या दोघांमध्ये काय फरक आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की धातू साधित कधीही वाक्याच्या शेवटी वापरले जात नाही. लक्षात ठेवा. आता या संकल्पना क्लिअर झाल्यानंतर जेव्हा आपण प्रश्नांकडे जाणार तेव्हा तुमच्या लक्षात येणार की कशा पद्धतीने धातू साधित आणि क्रियापद किंवा धातू या तिघा संकल्पना कशा पद्धतीने आयोगाच्या दृष्टिकोनातून किती महत्वाच्या आहेत किंवा कशा प्रकारची प्रश्न आतापर्यंत विचारलेले आहेत या सर्व गोष्टी आपल्याला समजतील. तर व ते
वाक्याचा अर्थ पूर्ण करीत नाही, लक्षात ठेवा. मी तुम्हाला सांगितलं की त्या ठिकाणी वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आलेली नसतात, पण मात्र क्रियापदाच्या बाबतीत लक्षात ठेवा, क्रियापद वाक्याच्या शेवटी येऊन वाक्याचा अर्थ पूर्ण करीत असते. लक्षात ठेवा, म्हणजे ज्या वाक्यामध्ये क्रियापद आलेलं असतं जर त्याला वाक्यातून काढून टाकलं तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. बघा आता, उमेश रडत बोलला. आता या वाक्यामध्ये कोणतं धातू साधित आलेला आहे तर लक्षात ठेवा, कोणता शब्द धातू साधित म्हणून आलेला आहे तर तो आलेला आहे रडत. त्याचा मूळ धातू आला मित्रांनो रड, म्हणून त्या ठिकाणी त्याला प्रत्यय जुडलेला आहे, रडला प्रत्यय जुडलेला आहे त, म्हणजे रडत. अशा पद्धतीने त्याचा वापर झालेला आहे. आता जर त्याला वाक्यातून काढून टाकला, उमेश बोलला, एवढं फक्त त्या ठिकाणी येणार. म्हणजे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की त्याची जी जबाबदारी असते त्याची जबाबदारी वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याची नसते. ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि तो वाक्याच्या मध्ये येतो. हा दोघांमध्ये फरक लक्षात ठेवा. त्यानंतर इकडं क्रियापद लक्षात घ्या. आता तो 5 किलोमीटर धावला. जर मी धावला काढून टाकलं वाक्यातलं तर त्या ठिकाणी ते क्रियापद काढल्यानंतर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. म्हणजे कशा पद्धतीने तो 5 किलोमीटर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, म्हणून त्याला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं, म्हणून त्याला म्हटलं जातं क्रियापद. हा दोघांमध्ये फरक आहे, लक्षात ठेवा. हा सुद्धा धातूपासून बनतोय, याला सुद्धा प्रत्यय जुडतोय, हे सुद्धा त्या ठिकाणी धातूपासून बनतंय, याला सुद्धा प्रत्यय जुडतोय, पण दोघांमध्ये काय फरक आहे लक्षात घ्या. कन्सेप्ट क्लिअर करा. त्यानंतर पुढे त्या ठिकाणी बघा, याचा धातू आला धाव, त्याच्यापासून क्रियापद तयार झालेला आहे धावला. हा दोघांमध्ये फरक आहे. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, अकर्मक धातू. अकर्मक धातू म्हणजे काय, ज्या धातूंना अर्थ पूर्ण करण्यासाठी कुणाची कर्माची आवश्यकता नसते त्यांना अकर्मक धातू म्हणतात. लक्षात ठेवा, त्यांना काय म्हणतात, अकर्मक धातू असं म्हटलं जातं. आता कोणकोणती अकर्मक धातू आहे बघा. काही अकर्मक धातू लक्षात ठेवा, बिघड, रुज, वीज, सूज, शीज, भीज, वाज, लोळ, पीक, जन्म, निपज, उपज, उमल, फुल, वाह, राह, कीड, भुकेज, चुरचुर, धडपड, खडखड, सळसळ, घोर, ओरड, ओरड, प्रकाश, उजळ, पहुड, सूट, तूट, किंचाळ, जड, झड, वाड, झीज, जाग, थक, शक, थांब, धाव, उड, सर, मर, सड, पड, रड, कुडकुड, थरथर, झोप, नीज, बस, रूढ, नहो, हो, नस, अस इत्यादी त्या ठिकाणी काही अकर्मक धातू आहेत. पुढे लक्षात ठेवा, आता हस, घाबर, भी, लाज, शोभ, कळ, मिळ, परवळ, दिस, रुच, वाट, आवड या धातूंच्या प्रयोगात संप्रदान, अपादान किंवा अधिकरण अशा अर्थाचे एखादे चतुर्थांत पद येते. लक्षात ठेवा, म्हणजे या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की या ठिकाणी जे धातू आलेली असतात, नंतर जे धातू आलेली असतात, तर प्रयोगामध्ये संप्रदान किंवा अपादान किंवा त्या ठिकाणी अधिकरण अशा प्रकारचं एखादं चतुर्थांत पद त्या ठिकाणी आलेलं असतं. आता हे सांगण्यामागचं कारण काय होतं, हे सांगण्यामागचं कारण एकच होतं की जे काही त्या ठिकाणी आपल्याला पुढे प्रश्न विचारलेले आहेत तर ती प्रश्न त्या ठिकाणी आता लक्षात ठेवा. लक्षात घ्या, आता बघा पहिला प्रश्न आहे कोणत्या परीक्षेला विचारलेला, संयुक्त गट ब मुख्य परीक्षेला 19ला विचारलेला प्रश्न आहे. बघा प्रश्न आहे क्रियाविशेषण साधित धातू ओळखा. आता आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की क्रियाविशेषण म्हणजे काय, की जो शब्द वाक्यामध्ये येऊन क्रियेबद्दल अधिक माहिती सांगतो त्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण असं म्हटलं जातं. 4 पर्याय दिलेली होती, खदखदणे, रोडावणे, लांबणे, स्थिरावणे. तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की आता या ठिकाणी स्थिर म्हटल्यानंतर मी चौथ्या पर्यायाकडून पहिल्या पर्यायाकडे जातो. स्थिर म्हटल्यानंतर ते विशेषण आहे, इकडं त्या ठिकाणी लांब म्हटल्यानंतर सुद्धा विशेषण आहे. रोडावणे हे तर त्या ठिकाणी क्रियाविशेषण नाही.
त्याच्यानंतर खद खदने, आता या ठिकाणी याला कोणत्या प्रकारचा धातू जुडलेला, त्याला कुठल्या प्रकारचा प्रत्यय जुडलेला आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। मूळ क्रियाविशेषणाव्यय कोणता आहे हे सर्व ओळखण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट एक लक्षात ठेवायची मित्रांनो, की त्याला त्या ठिकाणी धातू ओळखण्याची महत्वाची खूण कोणती आहे, तर धातू ओळखण्याची महत्वाची खूण आहे या ठिकाणी अशा प्रकारचा ने जर जुडलेला असेल तर त्या ठिकाणी त्याला हे म्हणजे प्रत्यय ओळखण्याची महत्वाची खूण आहे। धातूला कोणत्या प्रकारचा प्रत्यय जुडलेलं आहे तर प्रत्यय ओळखण्याची महत्वाची खूण त्या ठिकाणी ही आहे। मग आता या ठिकाणी पहिला पर्याय आहे खद खदने, मग याचं मूळ रूप काय आलं, याचं मूळ रूप त्या ठिकाणी काय आलं, खद खद, त्याला त्या ठिकाणी काय जुडलेलं आहे तर त्याला जुडलेलं आहे ने हे प्रत्यय, म्हणजे खद खद हे क्रियाविशेषण अव्यय आहे, त्याला त्या ठिकाणी ने हे प्रत्यय जुडलेला आहे, म्हणून त्या ठिकाणी क्रियाविशेषणाला कोणता साधित धातू जुडलेला आहे तर तो आहे ने। लक्षात ठेवा, म्हणजे धातू ओळखण्याची ही अतिशय महत्वाची खूण आहे। लक्षात ठेवा, कोणतं प्रत्यय धातू ओळखण्याची महत्वाची खूण आहे तर ने हे प्रत्यय धातू ओळखण्याची महत्वाची खूण आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जा, ये, कर, बस, बोल, पी यासारख्या मराठी भाषेतील मूळ धातूंना टिंब म्हणतात, अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे। गट क मुख्य परीक्षा 2018 ला विचारलेला प्रश्न आहे। बघा धातू आणि धातू साधिते कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत। आता या ठिकाणी आधी मी तुम्हाला सांगितलं सांगताना की जे काही मूळ धातू आलेली असतात, जी क्रियावाचक शब्द आलेली असतात, त्या क्रियावाचक शब्दांना काय म्हटलं जातं तर त्या क्रियावाचक शब्दांना त्या ठिकाणी काय म्हटलं जातं तर सिद्ध शब्द किंवा सिद्ध धातू असंही म्हटलं जातं। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर जे काही आहे तर हे आहे सिद्ध शब्द किंवा सिद्ध धातू। अशा पद्धतीने आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। साधित शब्द तर आला नसता, देशी शब्द या ठिकाणी येणार नाही, तत्सम शब्द येणार नाही, म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे। त्यानंतर बघा हे जे लेक्चर आहे फक्त धातू आणि धातू साधिते यावरती आहे, म्हणून त्यावरतीच मी त्या ठिकाणी जास्त बोलणार। त्यानंतर बघा धातूंना प्रत्यय लागून जे साधित शब्द तयार होतात त्यांना काय म्हणतात। बघा आता या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। त्याला तर उपसर्ग म्हटलं जात नाही, शब्दयोगी अव्यय पण म्हटला जात नाही, प्रत्यय पण म्हटला जात नाही, त्याला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं कृदंत असं म्हटलं जातं। हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण की त्या ठिकाणी आपण बघितलं कृदंत म्हणजे काय, तर कृदंत आपण त्या ठिकाणी अभ्यासलं की वाक्यामध्ये जी क्रिया असते ती क्रिया अपूर्ण दाखवण्याचं काम यांच्याकडून त्या ठिकाणी केलं जातं, आणि ते वाक्याच्या शेवटी कधी येत नाही, वाक्याच्या मध्ये त्या ठिकाणी आलेलं असतं। पुढचा प्रश्न आहे पुढील विधाने वाचून योग्य उत्तर लिहा। राज्यसेवा मुख्य 2018 ला विचारलेला प्रश्न आहे। पहिला पर्याय आहे क्रियापदे वाक्यातील क्रिया दाखवितात। आता या ठिकाणी बरोबर आहे की वाक्यातील क्रियापदे ही क्रिया दाखवण्यासाठी आलेली असतात, वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आलेली असतात। धातू म्हणजे क्रियावाचक मूळ शब्द, बरोबर आहे। धातू ही विकारी शब्द जाती आहे, बरोबर आहे। म्हणजे त्या ठिकाणी तिघही पर्याय जी काही आहेत ती तिघही पर्याय त्या ठिकाणी प्रश्नाच्या दृष्टिकोनातून बरोबर आहे, म्हणजे सर्व विधाने बरोबर आहेत। अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला तिघ गोष्टी लक्षात ठेवणं महत्वाचं आहे। 5 नंबरचा प्रश्न आहे धातूला विविध प्रत्यय लागून क्रिया अपूर्ण दाखविणाऱ्या शब्दांना काय म्हणतात। बऱ्याचदा त्या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं त्याला काय म्हणतात कृदंते असे म्हटले जाते, लक्षात ठेवा। त्यानंतर पुढे बघा खालील दिलेल्या पर्यायातून अकर्मक धातू असलेल्या शब्दाचा पर्याय लिहा। आता या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। एसटीआय मुख्य परीक्षा 2015 ला हा प्रश्न विचारलेला आहे, म्हणून त्या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की अकर्मक धातू कोणकोणते ते मी तुम्हाला सांगितले। तर त्या ठिकाणी सळ सळ, खळ खळ, थळ थळ, कुड कुड यांचा अभ्यास त्या ठिकाणी आपण केला। तर यामध्ये दुसऱ्या पर्यायामध्ये काही विशेषणं आलेली आहेत, तिसऱ्या पर्यायामध्ये सुद्धा त्या ठिकाणी काही विशेषणं आलेली आहेत, बरोबर। त्यानंतर त्या ठिकाणी अकर्मक धातू म्हटल्यानंतर यांचा समावेश त्या ठिकाणी केला जातो, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। आता जो चौथा पर्याय आहे त्या चौथ्या पर्यायामध्ये त्या ठिकाणी काय नाही, चौथ्या पर्यायामध्ये काय आलेले नाही, तर चौथ्या पर्यायामध्ये अकर्मक धातू आलेले नाहीयेत, म्हणून त्या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की अकर्मक धातू जेवढे तुम्हाला मी सांगितले त्यावरती एखादा प्रश्न येतो म्हणजे येतो। त्यानंतर 7 नंबरचा प्रश्न आहे सिद्ध
शब्दांचा गट कोणता, कोणत्या परीक्षेला विचारलेला, STI मुख्य त्या ठिकाणी 2016 ला विचारलेला आहे. तर या ठिकाणी बघा आता सिद्ध शब्दांचा गट विचारलेला आहे. आता या ठिकाणी बघा पहिला पर्याय आहे कर, पाह, आन हे त्या ठिकाणी मूळ धातू आहेत, म्हणजे मूळ धातू म्हणजे सिद्ध शब्द आहेत. त्यानंतर दुसरा जो पर्याय आलेला आहे कर, याला त्या ठिकाणी कोणता प्रत्यय जुडलेला आहे, आ जुडलेला आहे म्हणजे हा येणार नाही. पाहणीला नि आलेला आहे, ने आन जुडलेला आहे. त्यानंतर बोला, चाली, बरोबर ना, हे सुद्धा त्या ठिकाणी याचा मूळ धातू बोल येतो म्हणजे त्या ठिकाणी हे येणार नाही. जाऊन, जा अधिक ऊन हे पण येणार नाही. येथून हे सुद्धा त्या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर चाल हे त्या ठिकाणी मूळ धातू आहे पण आननावळ हे सुद्धा येणार नाही, सुकर सुद्धा येणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 जे काही आहे ते अगदी बरोबर आहे. म्हणून त्या ठिकाणी लक्षात ठेवा की सिद्ध शब्दांचा जो काही त्या ठिकाणी गट असतो तो कशा पद्धतीने त्या ठिकाणी येत असतो. बघा आता 8 नंबरचा जो काही प्रश्न आहे, पर्यायी उत्तरातील वाक्यातील कृदंत असलेले वाक्य ओळखा. STI मुख्य परीक्षा 2014 ला विचारलेला प्रश्न आहे. काय विचारलेला आहे, कृदंत विचारलेला आहे. तो हळूहळू चालतो. आता या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे हळूहळू जे काही आलेलं आहे वाक्यामध्ये, तर हळूहळू या ठिकाणी हे क्रियाविशेषणाव्यय आहे. ते कोणतं क्रियाविशेषणाव्यय आहे, ते श्रेणीवाचक क्रियाविशेषणाव्यय म्हणून त्या ठिकाणी ते वापरलं जातं. म्हणून त्या ठिकाणी ते येणार नाही हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर तो बसत बसत म्हणाला. आता या ठिकाणी जे काही त्या ठिकाणी कृदंत वाक्याच्या मध्ये, त्यानंतर त्या ठिकाणी ते क्रिया अपूर्ण दाखवतं म्हणून त्या ठिकाणी बसत बसत हे त्या ठिकाणी येणार. म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. त्याच्या मागोमाग गेला हे पण त्या ठिकाणी येणार नाही. चिची किती घाणेरडा शर्ट हा हे पण त्या ठिकाणी येणार नाही, लक्षात ठेवा. त्यानंतर त्या ठिकाणी पुढे बघा आता मुख्य 2014 ला विचारलेला प्रश्न आहे की त्या ठिकाणी टिंब हा सिद्ध धातू नाही. आता सिद्ध धातू नाही असं त्या ठिकाणी त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की या ठिकाणी पहिला पर्याय हाताळणे, दुसरा आहे करणे, तिसरा आहे बोलणे, चौथा आहे चालणे. आता या ठिकाणी हाताळणे हा सिद्ध धातू आहे का, तर त्या ठिकाणी याचं मूळ रूप येतं हात म्हणजे याचा हा सिद्ध धातू नाही. करणेचा सिद्ध धातू आहे कर, बोलण्याचा आहे बोल, त्याच्यानंतर चालण्याचा आहे चाल, म्हणजे तिघ सिद्ध धातू आहे पण पहिला सिद्ध धातू नाही, म्हणजे हे त्याचं उत्तर बरोबर आहे. आपल्याला विचारलेलं आहे की सिद्ध धातू नाही ते ओळखा. म्हणून त्या ठिकाणी पहिला जो काही पर्याय आहे तो पहिला पर्याय चुकीचा आहे, प्रश्न क्रमांक 9. त्यानंतर पुढे लक्षात घ्या की टिंब हा अकर्मक धातू नाही. आता हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याचा मूळ धातू आला उठ, याचा मूळ धातू आला बस, याचा मूळ धातू आला वाच, याचा मूळ धातू आला नीज. अशा पद्धतीचे मूळ धातू आलेले आहेत. प्रश्न विचारलेला आहे की अकर्मक धातू नाही, उठ आहे, बस आहे, नीज आहे, वाच नाहीये, लक्षात ठेवा. म्हणजे त्या ठिकाणी आपण जर त्याला वाक्यामध्ये वापरलं हे क्रियापद म्हणून तर त्यामध्ये कर्म येतं, बरोबर ना. माझा भाऊ पुस्तक वाचतो म्हणजे वाच हा जो मूळ धातू आला तर तो त्या ठिकाणी सकर्मक म्हणून वापरलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी तो काय नाही, अकर्मक नाही, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे धातू म्हणजे टिंब होय. क्लर्क टायपिस्ट 2014 ला विचारलेला प्रश्न आहे की धातू म्हणजे टिंब होय. आता या ठिकाणी धातू म्हणजे शब्दाचे सामान्य रूप येत नाही, शब्दोगी अव्ययांचा प्रकार नाही, क्रियाविशेषण अव्यय नाही, प्रत्ययरहित क्रियावाचक शब्द म्हणजे काय असतो तर त्याला म्हटलं जातं धातू, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे लढाऊ या धातू साधिताची रचना पुढीलपैकी कोणता प्रत्यय जोडून झालेली आहे. आता या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की लढाऊ हा जो शब्द आपल्याला दिलेला आहे किंवा हे जे क्रियापद त्या ठिकाणी दिलेला आहे तर त्याचं मूळ रूप आहे लढ.
त्याच्यानंतर त्यामध्ये जो काही त्या ठिकाणी प्रत्यय जुडलेला आहे त्याला आ उ अशा पद्धतीने त्याची रचना झालेली आहे। कारण की जो ल ढ मध्ये त्या ठिकाणी आचा समावेश केलेला आहे म्हणून त्या ठिकाणी त्याचं रूप झालेलं आहे लढा। त्याच्यानंतर आलेला उ त्याला जोडलेला आहे म्हणून रूप तयार झालेलं आहे लढाऊ। म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 त्याचं योग्य उत्तर आहे। आऊ हे प्रत्यय त्याला जोडलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याची रचना तयार झालेली आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। मित्रांनो, या सर्व संकल्पना उत्कृष्ट पद्धतीने क्लिअर करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की आपली जी बॅच आहे ती बॅच सुरू झालेली आहे आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी असतील मराठीमध्ये किंवा आयोगाच्या कुठल्याही प्रकारचे प्रश्न असतील, कुठलेही घटक असतील तर निश्चित पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही संपर्क करू शकतात। तुम्हाला काही अडचणी असतील तर त्या ठिकाणी तुम्ही टेलिग्रामला पाठवू शकतात, काही हरकत नाही। तर त्या ठिकाणी पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करणं खूप महत्त्वाचं आहे। बघा आता येथे या क्रियापदात मूळ शब्द टिंबटिंब हा आहे। STI मुख्य 2012 ला विचारलेला प्रश्न आहे। तर या ठिकाणी हा प्रश्न सोपा होता की येथे या क्रियापदात मूळ शब्द टिंबटिंब आहे ते येणार नाही, येथे येणार नाही, मूळ विचारलेला आहे येणे येणार नाही, तर ये हा त्या ठिकाणी त्याचा मूळ शब्द आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर पुढे बघा, खालील शब्दातील धातू साधित नसलेला शब्द ओळखा। जो शब्द धातू साधित नाहीये अशा पद्धतीने त्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, ओळखायचं आहे। आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट विणकर हा धातू साधित आहे। त्यानंतर टाकाऊ हा सुद्धा धातू साधित आहे, आऊ जुडलेला आहे, बरोबर आहे। त्याच्यानंतर त्या ठिकाणी चिडखोर खोर जुडलेला आहे, पण त्या ठिकाणी कर्जऊ म्हटल्यानंतर कर्ज अधिक आऊ। आता धातू साधित विचारलेला आहे, कर्ज हे जे काही आहे तर कर्ज हे नाम आहे म्हणून तो धातू साधित नाही, लक्षात ठेवा। हे त्याचं योग्य उत्तर आहे कर्जाऊ। खालील शब्द धातू साधित नसलेला शब्द ओळखा म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की त्या ठिकाणी धातू साधित म्हणजे काय असतं किंवा धातू साधित म्हणजे काय असतं। तर ज्यातनं त्या ठिकाणी काहीतरी क्रिया दर्शवली जाते किंवा त्या ठिकाणी ती क्रिया आलेली असते पण ती वाक्यामध्ये तो अपूर्ण क्रिया दर्शवण्याचं काम त्या ठिकाणी करत असतो। जसं विणकर मध्ये क्रिया दर्शवली जाते, टाकाऊ मध्ये क्रिया दर्शवली जाते आहे, त्यानंतर त्यांनी चिडखोर। पण या ठिकाणी जो मूळ शब्द आलेला आहे कर्ज, तर कर्ज हे नाम आहे म्हणून त्या ठिकाणी ते धातू साधित नसलेला शब्द पर्याय क्रमांक 4। त्यानंतर क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दास काय म्हणतात। आता प्रत्ययरहित मूळ शब्दास काय म्हणतात तर मुख्य शब्द म्हणत नाही, कृदंत म्हणत नाही, तर त्याला धातू असं म्हटलं जातं, अकरणरूप त्याला त्या ठिकाणी म्हटलं जात नाही। अशा पद्धतीने PSI मुख्य 2011 ला विचारलेला प्रश्न होता, धातू ओळखण्याचे अक्षर कोणते। मी त्या ठिकाणी मगाशी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं की धातू ओळखण्याचं महत्त्वाचं अक्षर कोणतं आहे तर महत्त्वाचं अक्षर आहे ने। तो सुद्धा प्रश्न क्लर्क टायपिंग 2011 ला विचारलेला आहे। त्यानंतर यावरचा शेवटचा प्रश्न पुढीलपैकी कृदंत ओळखा। डिपार्टमेंट असिस्टंटला त्या ठिकाणी 2011 ला प्रश्न विचारलेला आहे। तर या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे की कृदंत, आता कर्जाऊ इकडे सुद्धा आलेला आहे तर हा त्या ठिकाणी काय नाही, कृदंत नाही म्हणजे धातू साधित नाही। त्यानंतर कुंभारीनं त्या ठिकाणी धातू साधित नाही। आता कर्ज हे नाम आहे, कुंभार त्या ठिकाणी नाम आहे, त्याच्यानंतर त्या ठिकाणी बालक हे नाम आहे, बरोबर। म्हणजे सर्वच्या सर्व काय आहेत, नामे आहेत। आपल्याला विचारलेलं आहे कृदंत म्हणजे त्या ठिकाणी टाकाऊ हे काय आहे तर हे वाक्यातलं कृदंत आहे, आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। अशा पद्धतीने हा घटक जरी तुम्हाला त्या ठिकाणी लहान वाटत असला तरी त्या ठिकाणी आयोगाच्या दृष्टिकोनातून, व्याकरणाच्या दृष्टिकोनातून, संकल्पनेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा घटक आहे मित्रांनो। म्हणून त्या ठिकाणी हा व्हिडिओ सर्वांनी आवर्जून बघा, आवर्जून त्या ठिकाणी ही जी प्रश्न मी त्या ठिकाणी सांगितलेली आहे ती सुद्धा त्या ठिकाणी आवर्जून बघा, म्हणजे पुढची जी येणारी परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये अजिबात तुमचे त्या ठिकाणी मार्क जाणार नाही। निश्चितच त्या ठिकाणी तुम्हाला या सर्व गोष्टींचा फायदा होणार म्हणजे होणार। आणि सर्वांनी त्या ठिकाणी उत्कृष्ट पद्धतीने संकल्पना ज्या काही आहे त्या क्लिअर करा। अशा पद्धतीची संपूर्ण जे काही महत्त्वाच्या ज्या काही संकल्पना आहे त्या संपूर्ण संकल्पनेची लेक्चर त्या ठिकाणी मी YouTubeला त्या ठिकाणी टाकणारच आहे। तर सर्वांनी त्या ठिकाणी ही सर्व लेक्चर बघत चला आणि या संकल्पना क्लिअर करत चला। सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।